वेलकम टू अंकित अँड अंकिताज क्लब. तर आज असा प्लॅन झाला आहे उठल्या उठल्या. अंकिता येऊन डायरेक्ट बोलली की आम्हाला कोस्टल रोड बघायचं आहे. मी थोडा भडकलो तिच्यावरती. एवढं सकाळी तरी सांगायचं एकदम, म्हणजे सकाळी 7-8 वाजता गेलं असतो मी, मस्त असतो सकाळचा. तिने आत्ताच जायचं. आता असा प्लॅन झाला आमचा की आम्ही कोस्टल रोडला जाणार आहे. तिकडे सगळं एक्सप्लोअर करू आम्ही लोक. मरीन ड्राईव्ह अजून बरेचसे ठिकाणं आहेत तिकडे. मी आज जाते लग्नाच्या 11 वर्षानंतर आज फिरायला जाते. तर बघा हेलो हेलो, कुठे चालले? आम्ही आता चाललोय कोस्टल रोड बघायला. ही आली आता गाडी आमची. फ्रेंडशिप्स डे बोल. सो आज फ्रेंडशिप डे. हे अक्षराचे फ्रेंड्स सगळे आले. से हाय. हे आहे अनंत अंबानीचं घर. हा जो रोड आहे बनलेला इथपर्यंत समुद्र होतं आणि लेफ्टला तुम्ही ते चॉल्स बघतायत, लेफ्टला इथपर्यंत समुद्र होतं. हे पूर्ण समुद्र हे भरणी टाकून टाकून ह्याच्यावरती रोड बनवलेला आहे आता. आणि त्या रोडचं नाव आहे कोस्टल रोड. राईटला दाखवूय बघ. राईटला ही हाजी आली. मुंबईमधली खूप जुनी दर्गा आहे ही. आणि तिकडे समोर आहे अंबानीची बिल्डिंग, जिकडे मुकेश अंबानी राहतो. Ten, 9, 8, 7, 6, 5, 4, 3, 2 आणि 1. आता आम्ही एंट्री केली आहे टनल मध्ये. डायरेक्ट निघणार मरीन ड्राईव्हला. बरोबर 3 मिनिटाचा टनल आहे. एक्झिट करतोय. टनल संपलेला आहे. हे आता आम्ही आलो डायरेक्ट मरीन लाईन. पुढे मरीन लाईनचा जुना ब्रिज आहे. तो तुम्ही बऱ्याचशा मूवीज मध्ये बघितला असेल. हा ब्रिज आहे. इथून लेफ्ट घेतला तर तुम्ही जाणार कालबा देवी, हिरा बाजार वगैरे या साईडला. पण आपल्याला जायचं सरळ. स्ट्रेट रोड जातो मरीन ड्राईव्हला. आणि आज संडे असल्यामुळे क्राऊड खूप असणार आहे. ही आहे एअर इंडियाची बिल्डिंग आणि त्याच्या बाजूला ट्रायडेंट हॉटेल.
तर फायनली आम्ही आलेलो आहे मरीन ड्राईव्हला. अन्नू पुढे चल, तिकडे पुढे तिथे चल, लेफ्टला वा. कुठे आली तू? अरे वा, मॉलमध्ये आले. मॉलमध्ये समुद्र पण असतं. मरीन ड्राईव्हला तुम्ही बघू शकता समुद्र किती मस्त वाटतं एकदम. इथे समोर व्हॅनिटीज थांबलेल्या आहेत. वाटतं कुठल्या तरी मूवीची शूटिंग वगैरे कसला तरी सीन वगैरे चालू असेल, कारण इथे बाउन्सर्स पण दिसले आम्हाला आता. हे जास्त पुढे नका जाऊ हा, तेच थांबा. अनु मजा वाटते ना? एंड आहे मरीन ड्राईव्हचं. आणि इथे मुन्नाभाई MBBS मधला जो सीन आहे संजय दत्तचा, आणि धर्मवीर 2 जो मराठी मूवी आलेला त्याच्यामध्ये पण सीन आहे बघा. एकनाथ शिंदे साहेब दाखवलेले आहेत आपले. आता काय करायचंय, कुठे जायचंय? आता अन्नूला आणि अक्षराला भूक लागलेली आहे, तर सगळ्यात अगोदर आपण खाऊन घेऊया. तेव्हा गेटवे साईडला तिकडे खाण्यासाठी आहे भरपूर. ओके, स्ट्रीट फूड वगैरे पण आहे. ओके, तुम्हाला लोकांना स्ट्रीट फूड खायचं होतं तर ते खाऊया आपण. आहे सिक्युरिटी एकदम, पोलीस वगैरे आहेत. सिक्युरिटी बघू शकता. मुंबईचं मंत्रालय. तर आता आम्ही आलो आहे गेटवेला. इथे मस्त कार पार्क करू आम्ही आणि वॉकिंग फिरू. ॲक्च्युली प्लॅन असा झाला की इथे फेमस म्युझियम आहे पॅराडॉक्स. 3D ऑब्जेक्ट्स आहेत सगळे तिथे आतमध्ये. अक्षराला आणि अन्नूला मस्त मजा येईल तिकडे गेल्यावर. आणि त्याच्या अगोदर पहिले आम्ही जेवून घेऊ. इथे बडे मिया फेमस आहे, इथे जाऊ आम्ही. तुम्ही बघू शकता किती गर्दी आहे. आणि राईटला आपला ताज ऑब्रो आहे. आज संडे पण आहे ना, खूप गर्दी आहे. तर हा मुंबईतला सगळ्यात जुना थिएटर आहे रिगल. तुम्ही बघू शकता. मी या फुल वेटिंगमध्ये आहे आज. तर आम्ही इथे आलेलो आहे न्यू अपोलो रेस्टॉरंट. इथे सुद्धा आम्हाला वेटिंगच आहे. मागवते सूप एवढं गरम आहे तरी गरम गरम सूप पिते बघा. बघा कशी खाते बघा. खा 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 खा. तर इथे आलेलं आहे चिकन अंगारा, बटर रोटी. अक्षरा काय खाते? काय आलं अन्नू? तुला हाताने खायचं, तुला हात भरेल ना. जेवण एकदमच मस्त होतं आणि खूपच टेस्टी वगैरे होतं. इकडे हॉटेल्स भरपूर आहेत, त्याच्यामुळे इथं कॉम्पिटिशन पण तेवढी जास्त आणि मस्त होतं, एकदम टेस्टी होतं. सगळ्यात जास्त मला चिकन लॉलीपॉप हे खूप आवडलं. हॉटेल अपोलो इथे आलं तर इकडचं तुम्ही लॉलीपॉप ट्राय करा आणि मस्तच एकदम. आणि तुमचं पाणी पिते. आता आपण का पिणार? छास पिणार का आम्ही? आमचं जेवण झालेलं आहे.
येऊन झालेलं आहे आमचं आणि आता आम्ही जाणार आहे पॅराडॉक्स म्युझियमला. पुढे जाणार पॅराडॉक्स. तर आता आम्ही आलेलो आहे पॅराडॉक्स म्युझियम. दाखव. तर मंडळी, आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आम्हाला नक्कीच कळवा कमेंटमध्ये. आत्ता बोलायला गेलं तर आम्ही खूपच थकलो आहे आज. ऑलमोस्ट आता निघालो आहे घरी आम्ही. आणि जे काय आज व्हिडिओमध्ये आम्ही पॅराडॉक्स म्युझियमला व्हिजिट केलं आहे, जे दाखवलं आहे त्याचं डिस्क्रिप्शनमध्ये मी सांगणारच आहे. पण तुम्ही नक्कीच तुमच्या मुलांना इथे घेऊन जा. मस्त प्लेस आहे, मुलं एन्जॉय करतील. ओके, तर नक्की लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअरही करा हा व्हिडिओ जास्तीत जास्त. बाय.